बाळाला टमी टाईम देताय ना? टमी टाईम इतका महत्त्वाचा का आहे? बेबी केअर टिप्स अँड इन्फॉर्मेशन सिरीजच्या चौथ्या भागात तुमचं स्वागत आहे. तुमचं बाळ दिवसभर पाठीवरच असतं का? मग ही माहिती टमी टाईम हा बाळाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे. टमी टाईम म्हणजे बाळ जागा असताना आणि तुमच्या देखरेखीखाली त्याला थोडा वेळ पोटावर झोपवणे. यामुळे काय फायदे होतात? बाळाच्या मान, खांदे, पाठ आणि हाताचे स्नायू मजबूत होतात. यामुळे बाळाला मान धरायला, रांगायला, कुशीवर वळायला, बसायला आणि पुढे चालायला चांगली मदत होते. यामुळे आणखी एक महत्त्वाचा फायदा असा आहे की डोक्याचा मागचा भाग एका बाजूला राहिल्यामुळे होणारा फ्लॅट हेडचा धोका देखील याने कमी होतो. तसेच बाळाचा बॅलन्स, समन्वय आणि मोटार डेव्हलपमेंट चांगली होते. आता ही ॲक्टिव्हिटी आपण कधीपासून सुरू करू शकतो? तर बाळ जन्मल्यानंतर पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यानंतर दिवसातून 1 ते 2 वेळा 2 ते 3 मिनिटांसाठी आपण आणि त्यानंतर आपण वेळ हळूहळू वाढवू शकतो. 3 महिन्यानंतर 15 ते 20 मिनिटे टाईम करू शकतो आणि त्यानंतर 6 महिन्याच्या नंतर 30 ते 40 मिनिटांचा टाईम आपण टमी टाईमसाठी देऊ शकतो. टमी टाईम हा नेहमी बाळ जागा असतानाच करा. बाळ झोपीत असताना बाळाला पोटावर झोपवू नका. टमी टाईम नेहमी सपाट आणि चांगल्या पृष्ठभागावरच. दूध पाजल्यानंतर लगेच न करता साधारण 20 ते 30 मिनिटांनी आपण ही ॲक्टिव्हिटी करू शकतो. लक्षात ठेवा, दररोज काही मिनिटांचा टमी टाईम बाळाच्या निरोगी वाढीसाठी खूप महत्त्वाचा आहे. ही माहिती प्रत्येक आईबाबांपर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर सेव्ह करून घ्या. तसेच आपल्या चॅनलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करून घ्या. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.